चिखला तालुक्यातील अंगणवाडी सेविकामध्ये जे संपावर गेलेले ते किती गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी पर्याय व्यवस्था काही आपल्या मार्फत करण्यात आलेली आहे? प्रकल्पात सेविका मदतनीस यांच्या 2 संघटना प्रभावित आहेत. त्यात एक आयटेक संघटना आहे आणि दुसरी अंगणवाडी सेविका मदतनीस संघटना आहे. राज्यस्तरीय सेविका मदतनीस संघटना आहे. या दोन्ही संघटनांमधले जे सदस्य आहेत त्यांनी पूर्ण तालुका कव्हर केलेला आहे आणि अंगणवाडी स्तरावर जे 2 कर्मचारी कार्यरत असतात, सेविका आणि मदतनीस, या दोन्ही संपावर गेल्यामुळे आमचं जे कामकाज आहे ते प्रभावित झालेलं आहे. त्यात तालुक्याचा जर विचार केला तर तालुक्यात 2 प्रकल्प कार्यरत आहेत. त्या प्रकल्पापैकी सेविका ज्या आहेत त्या जवळपास 302 सेविका मंजूर पदं आहेत, पैकी 260 कार्यरत आहेत आणि रिक्त पदं सोडून जे 260 कार्यरत आहेत त्यातल्या 259 सेविका ह्या संपावर गेलेल्या आहेत आणि मदतनीस ज्या आहेत त्या दोन्ही प्रकल्प मिळून 294 पदं मंजूर आहेत. 294 पैकी 286 मदतनीस आज कार्यरत होत्या. त्यापैकी 8 रिक्त जर सोडल्या तर जवळपास 286 मदतनीस ह्या पण संपात सहभागी आहेत. साहेब, आता जे अंगणवाडी जे विद्यार्थी आहेत तर तिथं काय पर्याय व्यवस्था केलेली आहे का? तूर्त पर्याय व्यवस्थेकरता वरून निर्देश आलेले आहेत की मुलांचा आहार खंडित होऊ नये म्हणून स्थानिक पातळीवर कोणी स्वयंसंस्था असतील किंवा विद्यार्थ्यांचे पालक असतील, लाभार्थ्यांचे पालक असतील, काही बचत गट जर तयार असतील तर त्यांच्याकडे अंगणवाडीत असलेला आहार उपलब्ध करून देऊन त्यांच्याकडून तो शिजवून घ्यावा असे निर्देश आहेत. त्यानुसार पर्यवेक्षकांच्या माध्यमातून संपर्क सुरू आहेत आणि त्याला प्रतिसाद अजून हवा तसा प्राप्त झालेला नाही. प्रतिसाद मिळाल्याबरोबर ती व्यवस्थापन करण्यात येईल. सध्या स्थिती आता जे अंगणवाडी आहेत त्या बंदच आहेत? हो, सर्व केंद्र बंद आहेत.